नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. झाली का चहा पाणी सर्वांची? सकाळीच शेतामध्ये यावं लागते शेळ्यांसाठी. शेळ्या सोडल्या बाहेर आता, हे बघा, आणि त्यांना बुसकट टाकलेलं आहे, खुराक चारायचा राहिलेला आहे. पण चला म्हणलं दोन शब्द तुमच्यासोबत आज सकाळची सुरुवात करूया आणि नंतर बाकीच्या कामाची सुरुवात करूया. तर सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय, राम राम. तर चला आजच्या विषयाला सुरुवात करूया मित्रांनो. आजचा विषय म्हणजे असा आहे की रात्री आपण काल एक व्हिडिओ टाकला, म्हणजे शेअर केला तुमच्यासोबत. तर त्या व्हिडिओला एक कमेंट आली दादाची की म्हणे तुमचं उत्पन्न किती आहे, वार्षिक उत्पन्न समजा. तर आपल्याकडं मित्रांनो 6 शेळ्या आहेत. 6 शेळ्या अशा आहेत की पहिली एकच पहिलं पाठी 5 शेळ्या आपल्याकडं पहिल्याच आहे, आणि एक पाट आता दुसऱ्यानं आहे. समजा ती दुसऱ्यानं समजा वेन ती आता एक 2 महिन्यामध्ये. सरासरी 5 शेळ्याचं उत्पन्न मी तुम्हाला सांगतो. एका वर्षामध्ये मला किती उत्पन्न होतं त्यांच्यापासून. वार्षिक उत्पन्न म्हणजे 15 महिन्याचं बरं का. हे वर्ष 12 महिन्याचं असतं, पण शेळ्यांचा कालावधी हा 7 महिन्याचा, 5.5 ते 6 महिन्याचा हा वेणाचा असतो. तर असे 2 वेताचं जर म्हणलं, 2 वेतं मिळून 15 महिन्याचा यांचा वार्षिक काळ धरले जाणार आहे. तर वार्षिक काळामध्ये आपल्याला 5 शेळ्यापासून होणारं उत्पन्न मी तुम्हाला आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओची माहिती बघा, आणि नंतर कमेंट करा. कमेंट चांगली करा, किंवा तुम्हाला समोर काही प्रश्न विचारायचे असले ते पण त्याच्यासाठी पण कमेंट करू शकता. तर मित्रांनो, चला आपल्या आजच्या विषयाला सुरुवात करूया. आता 5 शेळ्याचं वार्षिक उत्पन्न किती ते त्याच्याविषयी मी सांगतो. वार्षिक उत्पन्न एवढं धरून घ्या, 15 महिन्याचं उत्पन्न वार्षिक म्हणजे 12 महिन्याचं नाही, एवढं मी तुम्हाला सांगतो. मित्रांनो, गेल्या वर्षी आपल्या 5 शेळ्यांना 8 बकरं दिले होते. 9 बकरं होते आपल्याकडं. 9 बकरं होते. 9 बकरातून तुम्हाला सांगतो मी, एक बोकड आपला 14,100 रुपयाला विकला. त्याच्यानंतर 3 विकले आपले होंडे. 3 होंडे गेले 20,000 रुपयामध्ये. 14,100 आणि 3 होंडे 20,000 रुपये, म्हणजे असे 34,100 रुपयामध्ये ते विकले. आता काल परवा एक 2 बोकड विकले आपण 22,500 रुपये, 12,500 रुपयामध्ये. 12.5 आणि 34, म्हणजे बघा 12.5 34, म्हणजे 46,600 रुपये, 46,600 रुपयाचे ते विकले. त्याच्यानंतर मित्रांनो, तेच खोपे बदली ही पाठ आज 9,000 रुपयापर्यंत जाऊ शकते. त्याच्यानंतर दुसरी पाठी हे बघा, ही एक. हे अशा 9 18,000 रुपयापर्यंत ह्या 2 पाठी जाऊ शकतात. म्हणजे 18,000 रुपये ही, आणि 46 रुपये ते 46,000 रुपये ते. आज पण या पाठीचे 18,000 रुपये येतात. 18,000 रुपये जरी म्हणलं तर यांचे बघा तुम्ही, 18,000 रुपये हे, आणि ते 46,000 रुपये. म्हणजे जवळपास मित्रांनो, हे आपल्याला 46 आणि 18 म्हणजे 45 दारा समजा. ते 45 आणि 20 65,000 रुपये. 65,000 रुपये ही, 65,000 रुपये जाता. परत तुम्हाला सांगतो, मोठा बोकड आहे आपल्याकडे, तो पण त्याच खोपीमधला आहे. हे बघा, हा 20 ते 22,000 रुपयाचा बोकड आहे. असं जवळपास 80 ते 90,000 रुपये, 80-85,000 रुपयाचं उत्पन्न आपलं गेल्या वर्षीचं 5 शेळ्यापासून आहे. रिअल कंडिशन सांगतो मी तुम्हाला. 5 शेळ्यापासून आपण 15 महिन्यामध्ये 90,000 रुपये इन्कम घेतलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही जास्तीचं पण घेऊ शकता, कारण की बकरं होंडे असल्यामुळं आपल्याला त्या होंड्याचा एवढा प्रॉफिट नाही मिळालेला. कारण की होंड्याला जास्त कमी भावात घेत आहेत, कारण की शेतकरी बांधव त्याला घेत नाही. जे काही नवसाला याला लागतं आहे त्याच्यासाठी ते घेत नाही. त्याच्यामुळं आपण ते कमी याच्यामध्ये गेलेलं आहे. 90,000 रुपये सरासरी तुमचं 15 महिन्याचं इन्कम 5 शेळ्यामधून आहे. हे कमी सांगितलं बरं का तुम्हाला पटलं असं सांगितलं. जास्त सांगण्यात काही महत्त्व नाही. आज मी तुम्हाला 2 लाख जरी सांगितले तरी तुम्हाला ते पटणार नाही. त्याच्यामुळे मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो, शेळी पालनासारखं शेतामध्ये पण उत्पन्न नाही. कारण की शेतामध्ये विचार करा तुम्ही
की किती अवघड प्रश्न झालेला आहे शेताचा. शेतीमध्ये किती कष्ट करा, काबाड कष्ट करा, त्याच्यामध्ये तुम्हाला एवढा भेटत नाही. एक 25-30 हजार रुपये तुम्हाला एकरी, 25,000 रुपये एकरी तुम्हाला उत्पन्न राहतं वर्षामध्ये. 25 ते 30 हजार रुपये धरा समजा. त्याच्यामागे खर्च भरपूर असतो. आज शेळी पालनामध्ये जर म्हणलं सरासरी तुम्ही 5 शेळ्यापासून जर सुरुवात केली, 5 शेळ्याला चारा किती लागणार तुम्हाला? एक 10 गुंठे चारा लागणार. 10 गुंठे चारा, त्याच्यानंतर हिरवा चाऱ्याचे नियोजन आणि सुक्या चाऱ्याचं नियोजन, हे 2 चाऱ्यावरती तुम्हाला काम करावं लागेल. नुसतं हिरव्या चाऱ्यावरती पण शेळी पालन होणार नाही. सुक्या चाऱ्यावरती होऊ शकतं, पण नुसतं हिरव्या चाऱ्यावर पण होतं बरं काय, असं नाही. पण माझ्या म्हणण्याचा हेतू काय आहे की त्याला दोन्ही जर असलं, बंदिस्त शेळी पालन जर म्हणलं तर त्याच्यामध्ये दोन्ही चारे तुम्हाला ठेवणं गरजेचं असतं. कारण की कसं आहे, चारा शेळ्यांना दोन्ही प्रकारचा पाहिजे, तेव्हा शेळ्या चांगल्या आपल्या सुदृढ राहतात, पाणी पितात. अशा पद्धतीनं माझा जो इन्कम आहे हा मी 15 महिन्यामध्ये सरासरी, तुम्हाला एकाच खोपाचं सांगितलं मी, 15 महिन्याचं नाही सांगितलं. फक्त एका खोपाचे आपले तेवढे होते. आणि आता परत जे पार्टी आहेत हे आता 5-6 पिल्लं आहेत. 6 आहे दुसऱ्या खोपाची येते. तर हे 6 बकरं आपल्याला परत आता 2-3 महिन्यामध्ये परत यांचे 80-90 हजार रुपये कुठंच जात नाही. 80-90 धरा, 50 धरा, 50 धरा, 80-90 नका धरू, 50,000 रुपये. 50,000 रुपये जरी म्हणलं तर 9-5 1,40,000 रुपये आपल्याला यांच्यापासून 15 महिन्यात भेटत आहेत शेळ्यांपासून. त्याच्यामुळे मित्रांनो, शेळीपालन हे एवढं सोपं गणित आहे की याच्यामध्ये तुम्हाला कुठलीही शेती असू द्या, त्या शेतीमध्ये एवढं उत्पन्न भेटणं शक्य नाही आहे. कारण की कशामुळे भेटणं शक्य नाही, खर्च खूप लावावा लागतो. खत, औषधी. आज खताचं बॅग जर म्हणलं तर 1,800 ते 2,000 रुपयापर्यंत खताची बॅग आहे. आणि औषधाचे प्रमाण पण खूप भाव वाढलेले आहे. त्याच्यामुळं एकमेव व्यवसाय असा आहे शेळीपालन, त्याच्यामध्ये खर्च कमी आहे, पण भावाची हमी, त्याच्यानंतर याच्यामध्ये कधीच न पडणारा भाव, मार्केटमध्ये कधीच भाव कमी न होणारा व्यवसाय जर म्हणलं तर फक्त शेळीपालन आहे. बाकीचे तुम्ही बघत असताल, आपला कापूस आहे, सोयाबीन आहे, तूर आहे, बाकी शेतामधले कोणतंही पीक धरा तुम्ही, त्याचे भाव कमी जास्त होतच राहतात. त्याच्यामुळे मित्रांनो, शेळीपालन हे 100% परवडतं. जो करेल त्याला परवडतं. नुसता जो कमेंट बघून व्हिडिओ बघून कमेंट टाकन, वाईट कमेंट टाकन किंवा नुसतं प्रश्न विचारन, त्याच्यासाठी शेळीपालन नाही. याच्यामध्ये स्वतःला उतरावं लागतं, स्वतः मेहनत करावं लागते. आपण जर नुसतं उठावून शेळ्या राखणं तर ते सक्सेस होऊ शकत नाही. म्हणतात ना, म्हणेन ती उठावून शेळ्या राखता येत नाही, तशी पद्धत ही. नुसतं कमेंट केल्यानं काय होतं, कमेंट आपण काय करतो, खरंच उत्पन्न आहे का एवढं, अरे दादा तुम्ही करून बघा, असं म्हणून तो आपण मागं राहिलो ना. आपला समाज मागं कशामुळे? आपण लोकांना नाव ठेवण्यातच मागं आहे ना. आपण फक्त पुढं कशा देईन, लोकांना नाव ठेवण्यात. काम करण्याचं आपल्याला अक्कल नाही आणि फक्त नाव ठेवण्यात अक्कल आहे. माझं म्हणण्याचं तात्पर्य एकच आहे की तुम्ही मेहनत करा, मेहनतीला फळ 100% भेटणार. विनाकारण याला त्याला नाव ठेवायची, याला त्याला कमेंट करायची, त्याला महत्त्व नसतं. आज तुम्ही सुरुवात करून बघा, तुम्हाला त्याच्यामध्ये काही ना काही फळ भेटतं. पण तुम्ही विनाकारण याचा व्हिडिओ बघायचा आणि त्याला कमेंट करायची, खरंच एवढं उत्पन्न आहे का, आणि तू स्वतः करून दाखव. अरे दादांनो, मी काय रिअलमध्ये दाखवतो ना, मी काय असं लोकांच्या शेळ्या गोठ्यावरती नाही ना. माझं स्वतःचंही, स्वतःचे माझ्या 5 शेळ्या आहेत. 5 शेळ्यामध्ये मी आज माझं कुटुंब दाखवतो, माझी फॅमिली सर्व आबाद आहे. 1 एकर शेती आहे. मला वाटल्यास येऊन बघा, 1 एकर शेती, 5 शेळ्या, याच्यावरती मी माझा जेमतेम कुटुंब चालू आहे. माझी परिस्थिती बिकट आहे, त्याच्यामुळे मी शेळ्याची थोडी वाढ करू शकलो नाही. पण इथून समोर तुम्हाला दिसेल आपल्याकडे 10, 15, 20 तरी शेळ्या या गोठ्यावरती तुम्हाला एक भविष्यामध्ये 5-7 महिन्यात किंवा 1 वर्षाच्या आत
तुम्हाला याचे गोठ्यावरती शेळ्या 100% दिसणार आहे. कमेंट करा तुम्ही, कमेंट करण्याचं काही नाही, पण मी व्हिडिओ असे बनवतो दादांनो की तुम्हाला याच्यापासून काहीतरी प्रोत्साहन भेटावं, आपल्या शेतकरी बांधवांना काहीतरी एनर्जी भेटावं, काहीतरी समोर चालून व्यवसाय करायला पाहिजे. फालतूचे व्हिडिओ मी बनवत नाही, लक्षात घ्या तुम्ही. मी तुम्हाला काहीतरी मोटिवेशनल व्हिडिओ बनवून दाखवतो, जेणेकरून आपला प्रत्येक शेतकरी मित्र हा काहीतरी कामाला लागला पाहिजे, काहीतरी 1-2 शेळ्या घेऊन त्याच्यामधून 4 पैसे कमवले पाहिजे, या विषयावरती मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करतो. पण तुम्ही टॉर्चर करायचं, ज्याला टॉर्चर करायचं त्याला नाही, फालतूची व्हिडिओ बघायला चांगलं वाटतं तुम्हाला आणि चांगलं माहिती सांगितली म्हणजे ते योग्य वाटत नाही. अशा गोष्टी झालेल्या आहे. म्हणजे या कलियुगामध्ये कसं आहे, लोकांना म्हणजे पाहायला फालतू बघायला चांगली आवड आहे, पण चांगली माहिती घ्यायला कधीच आवडत नाही. फालतू जर व्हिडिओ असले तर त्याला 4-4 वेळेस बघणार. पण एखाद्या गरिबानं जर एखाद्या शेतकऱ्यानं चांगलं मोटिवेशन व्हिडिओ टाकला, आता शेळी पालकांना टाकला की त्याला लगेच कमेंट सुरू करणार, तुला खरंच असं उत्पन्न आहे का, तू एवढं उत्पन्न करून दाखव. अरे बाबा, तुला नसलं करायचं नको करू, व्हिडिओ नसला बघायचं नको बघू, तू दुसरे फालतू व्हिडिओ बघ ना, तिथं टाईमपास कर ना. टाईमपास करण्यामध्ये आयुष्य घालवून राहिला ना तू, दुसऱ्याला कशाला टॉर्चर करतो. जे वाईट कमेंट करतात त्यांच्यासाठी मित्रांनो, जे चांगले कमेंट करतात त्यांना कधी पण आपला सपोर्ट असणार आहे आणि चांगलं मार्गदर्शन असणार आहे. आपण वाईट मार्गदर्शन कोणाला देत नाही. याच्यामध्ये काही जर वाईट वाटत असलं तर मनापासून माफी मागतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान, जय हिंद जय महाराष्ट्र.